नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव शहरात अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेल्या पोलिसांच्या कडक मोहिमेमुळे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांकडून आज शनिवारी सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर आणि माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी आयुक्त बोरसे यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव केला. यावेळी माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील, मोहन बेळगुणकर, राजू बिरजे, नारायण किटवाडकर, सुहास किल्लेकर, शरद पाटील, बाळासाहेब काकतकर आदी मान्यवर उपस्थित होते. बेळगाव शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या पोलीस दलाच्या प्रयत्नांना नागरिकांकडून व समाजाच्या विविध स्तरातून सकारात्मक प्रतिसाद व पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. कधी काळी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला बल्लारी नाला आता त्यांच्याच जीवावर उठल्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या समस्येकडे प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केलेलेच आहे, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वारंवार लेखी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी नाल्याचे घाण पाणी शेतामध्ये शिरून भात पीक पूर्णपणे कुजले आहे. शेतकऱ्यांना लाखोंचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतात पाणी साचल्याने पीक गुडघाभर पाण्यात बुडाले असून उगवलेले पीक खराब होत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले, परंतु कुठलीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेली नाही. सध्या पिकांची स्थिती अत्यंत गंभीर असून शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात जात असल्याचे चित्र समोर येत आहे. प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? आमच्या जगण्याचा प्रश्न आहे, आमच्याकडे कोण लक्ष देणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सदर प्रश्न तातडीने निकाली काढावा आणि नाल्याच्या स्वच्छतेसह निस्सरणीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे. मच्छे पिरणवाडी पट्टण पंचायतीच्या निवडणुकीसाठी तात्काळ घोषणा करण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर केले. ते म्हणाले की 2016 नंतर या पंचायतीची निवडणूक झालीच नाही, त्यामुळे मनमानी प्रशासन व विकास कामामध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. 2021 मध्ये लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील निवडणूक न घेता शासनाने दुर्लक्ष केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या 4 पट्टण पंचायतीच्या निवडणुकाबरोबरच मच्छे पिरणवाडीची निवडणूक ही घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील विश्वासदृष्टी सुदृढ करण्यासाठी घरोघरी पोलीस या नव्या जनसंपर्क उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ आज शनिवारी गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमावेळी डीजी आणि आयजीपी डॉक्टर एम ए सलीम, बेंगलोर शहर पोलीस आयुक्त श्रीमंत कुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उद्घाटन सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला. कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षकही यावेळी ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांची थेट संपर्क साधून कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करणे तसेच सुरक्षिततेबाबत जनजागृती वाढवणे, असे गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. पोलीस अधिकारी आता थेट नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधणार आहेत. त्यांच्या समस्या समजून घेऊन योग्य त्या उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठेकेदाराचे रुपये 1,31,00,000चे बिल न दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे सरकारी वाहन शुक्रवारी जप्त करण्यात आले. टिळकवाडी येथील ठेकेदार नारायण कामत यांनी दूधगंगा नदीवरील बांधारेचे काम पूर्ण केल्यानंतरही त्यांना सरकारकडून रक्कम देण्यात आली नव्हती. 1993 पासून सुरू असलेल्या या न्याय प्रक्रियेत जिल्हा न्यायालयाने 31 जुलै 2024 रोजी 35.44 लाख रुपये 9% व्याजासह देण्याचा आदेश दिला. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांची सरकारी इनोव्हा क्रिटा ही कार जप्त करण्यात आली. अॅडव्होकेट ओमप्रकाश यांनी दावेदारांची बाजू मांडली. जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय पक्षाचे हायकमांड घेणार असून या संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की पक्षाचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्याशी राज्याच्या विकास कामाबाबत आणि आमदारांसाठी निश्चित करण्यात आलेल्या निधीवर चर्चा झाली, मात्र प्रदेशाध्यक्ष निवडीवर कोणतीही चर्चा झाली नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बेळगाव तालुक्यातील कंगराळी खुर्द परिसरात आज शनिवारी सकाळी मार्कंडेय नदीच्या छोट्या पुलावरून एका इसमाने उडी घेऊन आत्महत्या केली. काकती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचे नाव सचिन माने, वय 45 असे असून तो मूळचा सोलापूर येथील रहिवासी आहे. व्यवसाय निमित्त ते कंगराळी खुर्द येथे वास्तव्यास होते. आज सकाळी मार्कंडेय नदीच्या छोट्या पुलावरून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. सदर घटना घडताच परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच
स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली, मात्र त्याचा मृतदेह अद्याप हाती लागला नसल्याची माहिती काकती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीची वार्षिक यात्रा मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मंदिराला भेट देऊन परिसराची पाहणी केली. यात्रे दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य अडचणी टाळण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षा आणि नियोजनात्मक उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना आयुक्त बोरसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी मंदिर परिसरातील विविध भागांची पाहणी करून वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन सेवा आदीबाबत माहिती घेतली. यात्रेच्या काळात भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी पोलीस विभाग सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव तालुक्यातील मुदगे येथील ग्रामदेवता श्री भावकेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेला शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला. देवस्थान कमिटी, ग्राम सुधारणा मंडळ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती. भाविकांसाठी महिला व पुरुषांची स्वतंत्र दर्शन व्यवस्था, आकर्षक विद्युत रोषणाई, वाहतूक नियंत्रण व पार्किंगची सुविधा व स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात आली. गावातील जैन बांधवांच्या घरून उत्सव मूर्तीची मिरवणूक काढून पूजनानंतर ओट्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आज शनिवार दिनांक 19 जुलै रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून गावातील घरोघरी जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा काळात गावामध्ये आकाश पाळणे, विविध मनोरंजन आणि खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली असल्याने बालचमूंच्या उत्साहाला उधाण आले आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने पार्किंग स्थळी ठेवूनच गावात यावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रसंगी मारिहाळ पोलिसांच्या वतीने यात्रेवर जातीने लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस दलाने अधिकाधिक जनस्नेही बनावे असे आवाहन पोलीस महानिरीक्षक उत्तर विभाग चेतनसिंह राठोड यांनी केले. कायदा आणि सुव्यवस्था रोखण्याबरोबरच गुन्हेगारी रोखण्यात बेळगाव जिल्हा पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यांच्या सेवेला दाद देत राठोड यांनी पोलिसांचे कौतुक केले. पोलिसांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावले असून ही बाब उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांची पाठ थोपटली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रुती आणि रामगौडा बसरगी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. लोकमान्य वेल्थ ॲडव्हायझर, विश्वासाचा सोबती. लोकमान्य सोबत प्रगती. आजच लोकमान्य वेल्थ ॲडव्हायझर म्हणून लोकमान्य सोसायटी मध्ये सामील व्हा. फायदे: प्रगतीची उत्तम संधी, आपल्या सोयीनुसार काम, प्रोत्साहनपर बक्षिसे, अतिरिक्त उत्पन्न, लोकमान्य सोसायटी परिवारात सहभाग. वयोमर्यादा 21 वर्षांपुढे. अधिक माहितीसाठी संपर्क 0806 52 34 888. आमच्या जवळच्या लोकमान्य शाखेला भेट द्या. नोंदणी करा mgr.lwho@lokmanyasociety.org. या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. वडगाव येथील येळ्ळूर रस्त्यावरील केली रुग्णालय ते बळ्ळारी नाला दरम्यानचा रस्ता सध्या कचऱ्याच्या साठ्याने व्यापलेला असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या भागाजवळ असलेल्या हिरवळयुक्त शेतीमुळे अनेक नागरिक सकाळी फेरफटका मारण्यासाठी येथे येतात. मात्र साचलेल्या कचऱ्यामुळे नाक मुठीत धरूनच त्यांना चालावे लागते. कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यासाठी नागरिक तितकेच जबाबदार आहेत, कारण घरातील कचरा नियमितपणे सफाई कामगारांच्या वाहनात न देता रस्त्यावर टाकला जात आहे. स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाने या भागात विशेष लक्ष देत कचरा टाकणाऱ्या दोषीवर कारवाई करावी, तसेच साचलेल्या कचऱ्याची तातडीने उचल करावी अशी मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे. जगलबेट अरण्य क्षेत्रातील नागेगाळी गावातील शेतकरी मारुती मळेकर यांच्यावर 15 जुलै रोजी सायंकाळी 3 अस्वलांनी हल्ला केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मळेकर यांच्यावर केली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या मळेकर यांना उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी म्हणून वन विभागाचे RFO विनय भट्ट यांनी विशेष प्रयत्न करत शनिवारी 5 लाख रुपयांचा शासकीय धनादेश रुग्णालयाकडे सुपूर्द केला. ग्रामस्थांनी वन विभागाच्या या तत्परतेचे कौतुक केले आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सरकार पक्षपाती धोरण राबवत असून केवळ काँग्रेस आमदारांनाच 50 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाही विरोधी आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते MB जिर्ली यांनी आज केला.
आज शनिवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदारांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार सर्व आमदारांना निधी देण्याचे वक्तव्य करत असले तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्पष्टपणे फक्त काँग्रेस आमदारांनाच निधी मिळेल असे सांगत आहेत. हा दुजाभाव लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिर्ली यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही टीका करत प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित झाल्याचे नमूद केले. बेळगाव शहरातील कॉलेज रोड परिसरात गेल्या 15 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन फुटपाथवर मोठा खड्डा पडला होता. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही उपाययोजना न झाल्यामुळे नागरिकांत संताप आहे. दररोज हजारो विद्यार्थी या मार्गावरून ये जा करतात, त्यामुळे हा फुटपाथ अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्त्यांनी आज तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेड्स लावून फुटपाथ बंद केला. मात्र प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन फुटपाथ दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आरसीबी संघाच्या विजयोत्सवावेळी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबतचा चौकशी अहवाल सरकारपुढे सादर करण्यात आला असून त्याचा सखोल अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. ते म्हणाले, या कार्यक्रमासाठी आरसीबी संघाने कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती. ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणी संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल. चेंगराचेंगरीमुळे अनेकांना दुखापत झाली होती. या पार्श्वभूमीवर आयोजकांच्या निष्काळजीपणावर सवाल उपस्थित होत आहेत. सरकारी यंत्रणांकडून घटनास्थळी सुरक्षेचा अभाव, गर्दी नियंत्रणातील त्रुटी आणि नियमभंग या सर्व बाबींचा यावेळी तपास केला जाणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. बेळगाव राऊंड टेबल 119 आणि व्हीएमएल इंटरनॅशनल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने समुदाय सेवा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत शहापूर कोरेगल्ली येथील न्यू गर्ल्स हायस्कूलच्या इयत्ता 8वी, 9वी व 10वीच्या विद्यार्थिनींना आज शनिवार दिनांक 19 जुलै रोजी इंग्रजी संवाद कौशल्याच्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. या समारंभात बेळगाव राऊंड टेबल 119 चे सचिव आणि बीटीयू बेळगावचे डॉक्टर रोहन गरो यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की या पाठ्यपुस्तकामुळे विद्यार्थिनींच्या संवाद कौशल्यात लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे. सदर पुस्तक डॉक्टर पूनम पांडे, विभाग प्रमुख बेसिक सायन्स आणि सोशल सायन्स, कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, बांदा युनिव्हर्सिटी यांनी लिहिले असून इंग्रजी भाषेतील प्रावीण्य आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल न्यू गर्ल्स हायस्कूलचे प्राचार्य घाडी यांनी बेळगाव राऊंड टेबल तसेच व्हीएमएलचे सर्व सदस्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी खजिनदार प्रसाद सुनल, माजी अध्यक्ष प्रसाद मेलगे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. टिळकवाडी येथील आरपीटी कॉर्नर परिसरातील दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून कुजलेल्या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या अस्वच्छतेमुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी कचरा कुंड्यांचा वापर न करता थेट दुभाजकात कचरा टाकल्याने ही परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी असून स्वच्छतेसाठी दोघांनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तात्काळ कचरा हटवावा आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. सीमा भागातील मराठी शाळांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी खानापूर तालुक्यातील शिरोली विभाग आरसीपी मधील हेम्मडगाव, जामगाव, डोंगरगाव, गवाळी, अबनाळी, पाली, कोंगळे, मेंढील, नेरसे, सायाचीमाळ, चापवाडा, हनबरवाडा, पास्तोली, शिरोली, शिरोलीवाडा, तेरेगाळी, हेंगिनगाळ, तिवोली अशा 18 गावांमधील विद्यार्थ्यांना युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शिरोली मराठी प्राथमिक शाळेत पार पडला. कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक शिवाजी गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपी बी.ए. देसाई हे उपस्थित होते. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मराठी शाळा टिकवण्याचे महत्त्व सांगत उपक्रमाची माहिती दिली. यावेळी समितीचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालविवाह आणि बालमजुरी यासारख्या सामाजिक दुष्प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी व्यापक जनजागृती व कर्तव्यनिष्ठ कायदेशीर जागरूकता निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन बिजापूर जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बालविवाह प्रतिबंध कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक, महिला संरक्षण अधिनियम 2005, नियम 2006 व पोक्सो कायद्याच्या समीक्षा बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, महिला कल्याण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. न्यायालयीन नोंदणीकृत व अडचणीत सापडलेल्या महिलांना समुपदेशन व आवश्यक कायदेशीर मदत तात्काळ उपलब्ध करावीत. ग्रामपंचायतीच्या हद्दीत संबंधित विभागांनी सातत्याने बैठक, कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत, असे यावेळी सांगण्यात आले. पट्टणकुडी हद्दीत असलेल्या निपाणी नगरपालिकेच्या कचरा डेपोला लागून सुमारे 300 ते 400 मृत कोंबड्या उघड्यावर टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे.
सदर कोंबड्या कोणी टाकल्या याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पाटणकोळी माळात निपाणी नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. तिथून आजूबाजूच्या परिसरात 4 ते 5 पोल्ट्री फार्म आहेत. कचरा डेपोला लागूनच असलेल्या मोकळ्या जागेत गुरुवारी अचानक 300 ते 400 मृत कोंबड्या टाकण्यात आल्याचे आढळून आले. या कोंबड्यांचे लचके तोडून नेण्यासाठी मोकाट कुत्र्यांची गर्दी झाली होती. तसेच माशांचा वावरही मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. याची दखल घेऊन संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.